अशा रीतीनं मंथन चालू होतं आणि शेवटी त्या समुद्र मंथनातून धन्वंतरी निघाला, हातामध्ये त्याच्या आणि अमृताचा कलश. अमृताचा कलश घेऊन जसा धन्वंतरी बाहेर तसं दैत्याने झपट मारली आणि अमृताचा कलश दैत्याने हिसकून घेतला, कारण दैत्यांची शक्ती बलाढ्य होती. त्यांनी अमृत हिसकून घेतला. आता देव भगवान नारायणाला विचारू लागले की एवढा त्रास करून ज्याच्यासाठी आम्ही समुद्र मंथन केलं ते सर्व निष्फळ झालं. आमचं जे आम्हाला मिळायला पाहिजे होतं ते तर त्यांना मिळालं. काय करावं काय करावं. त्यांनी परत भगवंताची आराधना केली, करुणा मागली. भगवान नारायणाला यांचा वादविवाद चालू होता, आम्हाला पाहिजे आम्हाला पाहिजे. तेवढ्यामध्ये भगवान नारायणाला एका महिनीचं सुंदर स्त्रीचं रूप घेतलं. अंगावरती असे पातळ असे अगदी पारदर्शक असे कपडे धारण केले, पायामध्ये पैंजण आहे, गळ्यामध्ये अनेक प्रकारचे सुंदर फुलांचे हार आहेत, कमलासारखे लांब लचक डोळे आहे, तुरळे केस आहे, सिंहकटी आहे, उंच असे नितंब आहे, उठलेले वक्षस्थळ आहे. अगदी सौंदर्य स्त्रीला जगामध्ये जेवढं सौंदर्याची छान स्त्री असेल त्या सर्वांमध्ये श्रेष्ठ सुंदर दिसणारी ती मोहिनी होती. ती जेव्हा आली आपले पंजन वाजवत वाजवत लचकत लुचकत ठुमकत ठामकत, तेव्हा देव आले दैत्य दोन्ही तिच्याकडे पाहता. त्यांनी सांगितलं तुम्ही का भांडण करत आहे. म्हणे हे अमृताचं कलश निघालं, हे आम्हाला प्राप्त व्हावं याच्यासाठी आम्ही भांडण करत आहे. अरे म्हणे भांडण करून कुठल्या प्रश्नाचं समाधान होतं का. सामंजस्याने करायला पाहिजे. असं भांडण करून काय उपयोग आहे. म्हणे देवी तुम्ही कोण आहे. म्हणे मी कोणी असो, पण मला असं वाटतं की तुम्ही भांडण काही करू नये. मग देवी असं करा ना, तुम्हीच आमचं भांडण मिटवा ना. हा अमृताचा कलश. अहो म्हणे परक्या स्त्रीला अनोळख्या स्त्रीवर एवढा विश्वास ठेवू नये. आणि तुम्ही मला ओळखत नाही. मी आली सहज फिरत फिरत आली आणि या ठिकाणी पाहिलं म्हणून मी बोलली. माझा तुमचा परिचय नाही. तुम्ही म्हणता हा अमृताचा कलश तुम्ही घ्या आणि आमचं भांडण मिटवा. असा विश्वास ठेवला काही चांगला नाही. मग देव दादानं म्हणाल नाही नाही आमचा विश्वास आहे तुमच्या, तुम्ही जे कराल ते आमच्या हिताचं असेल. देव म्हणाले काही हरकत नाही. मग ही म्हणाली ठीक आहे, तुम्हाला जर अमृत सर्वांना मी पाजते, पण तुम्ही सर्व असे रांगेमध्ये बसा. दैत्यांची एक रांग बसा आणि देवांची एक रांग बसा. देवांची दैत्यांची एक एक रांग बसली. ही अमृताचा कलश घेते आहे, नाचत नाचत येते आहे. कधी देवांकडे येते, कधी दैत्यांकडे येते. यांना असं वाटतं आता माझ्या हातात टाके, माझ्या मुखात टाके. दैत्यांपर्यंत जाते आणि मग दैत्यांना म्हणते दैत्या हो तुम्ही शिववीर आहे आणि तुमच्यावर माझं खरंच प्रेम आहे, पण हे जे कलश आहे ना याच्यामध्ये खरं खरं अमृत आहे खाली मुलं आलाय आणि मोरमोर पातळ नुसतं पाणी पाणी आहे. तर मी काय करते अमृत हे पाणी पाणी यांना करून टाकते आणि जे खरं अमृत नाही ते तुम्हाला पाहिजे. काय अशा रीतीनं ते देवांना अमृत पाजायला लागली ती मोहिनी. आणि या दैत्यांमधले दोन जे होते, राहू नावाचा तो राहू, त्याला कळालं काहीतरी कपट आहे आणि म्हणून त्यानं देवाचं रूप घेतलं आणि तो सूर्यदेव आणि चंद्रदेवाच्या मध्ये बसला. आता भगवंत मोहिनी भगवंत जसे जसे अमृत देत आले ते याने हात पुढे केला. देवानं त्याच्याही मुखात अमृत टाकलं. तो अमृत गिळत नाही तोपर्यंत चंद्र सूर्य यांनी चुकी लावली. देवा हा राक्षस आहे, दैत्य आहे. देवानं लगेच सुदर्शन सोडलं. त्याचे एकाचे दोन भाग झाले. ते झालेला वानिकेतू ते अमृत काही खाली उतरलं होतं, काही वर लटकलेलं होतं. त्या एकाचे दोन झाले. दोघी अमृत घेतल्यामुळे ते दोघे अमर झाले. त्यांनी म्हटलं आमची चुकी लावता का. अरे आम्ही तुम्हाला ग्रासून टाकू. आणि म्हणून हा चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण तेव्हापासून लागले. गोपाल कृष्ण भगवान देवांना अमृत पाजलं. ते बोला लागले, कपट झालं, छळ झाला, भाव
धावा धावा. आता देवांना अमृत मिळाल्यामुळे देव अमर झाले, त्यांची शक्ती वाढली, युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये दैत्यांचा नाश झाला, राजा बळी मारल्या गेला. स्वर्गाचं अधिपत्य परत देवांकडे आलं. दैत्यांची माता तिथे रडायला लागली. शुक्राचार्य दैत्यांचे गुरु त्यांना तिला सांगितलं, गुरु महाराज हे काय झालं, तुमचा भक्त आणि आज मारला गेला. शुक्राचार्यांनी त्या बळीराजाला आपल्या विद्येद्वारे, संजीवनी विद्येद्वारे त्याला जिवंत केलं आणि त्याला सांगितलं, तुम्हाला जर तुमची शक्ती वाढवायची असेल तर शक्ती वाढवण्यासाठी गुरुची सेवा करा. गुरुची सेवा केली, गुरुचा आशीर्वाद मिळाला की त्याला कोणीच हादरू शकत नाही. गुरु की निगाह है मोक्ष है, गुरु वाक्य है संपदा, गुरु की सेवा जो करे पाता नहीं वह आपदा. बळीराजाला जिवंत केलं. बळीराजानं एकनिष्ठ भावानं आणि गुरुची सेवा केली. गुरुच्या सेवेमुळे दैत्यांचं प्राबल्य पुन्हा वाढलं आणि दैत्यांनी देवांवरती स्वारी केली आणि स्वर्गाचं अधिपत्य परत मिळवलं. महिने अवतार घेतल्यानंतर सर्व तिकडे तिकडे गेले आणि भगवान सदाशिव आपल्या कैलासावरती ध्यानस्थ बसलेले होते. नारदजी आले कैलासावर. नारायण नारायण सूर्य नारायण 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 भगवान की जय. लक्ष्मी नारायण भगवान की जय. भोलेनाथ म्हणता, काय नारदजी कुठून आले, काय नवीन ताजी बातम्या काय आहे? तिन्ही लोकात तुम्ही भ्रमण करता, कुठं काय झालं ते सांगा. म्हणे देवा, भगवंतानं 2 अवतार घेतले नवीन, ते तुम्हाला माहित आहे का? म्हणे नाही, प्रत्येक अवताराचं तुम्ही दर्शन घेतोच आहे, पण आता कोणते 2 अवतार घेतले? म्हणे समुद्र मंथन झालं तेव्हा तुम्ही विष प्यायला आले, तेव्हा खाली मंत्राचलाच्या खाली कच्छप अवतार घेतला होता. हा म्हणे माझ्या लक्षात आलं ते, हा पर्वत जर हातांतरी तोडून धरलाय तर भगवंतानं कश्यप अवतार घेऊन याला तोडला. पण अजून दुसरा कोणता घेतला? म्हणे मोहिनी अवतार घेतला. मोहिनी अवतार घेतला, मला कसं अजून दर्शन आलं नाही मोहिनीचं? आणि म्हणून आता भगवंता भोलेनाथाला उत्सुकता लागली की भगवंतानं मोहिनी अवतार घेतला, हा कसा असेल? त्या भगवंताच्या मोहिनी अवताराचं दर्शन घ्यावं म्हणून भगवान सदाशिव भगवान विष्णूकडे आले. विष्णू भगवंताची सदाशिवाची भेट झाली. काय देवादिदेव महादेवा कसे आले? देवा, तुम्ही मला न कळवता मोहिनी अवतार घेतला, त्या मोहिनी अवताराचं मला दर्शन घ्यायचं आहे. भगवान नारायण म्हणता, भोलेनाथा, तुम्ही मोहिनी अवताराचं दर्शन घेऊ नका. तो घेतला मी दैत्यांना फसवण्यासाठी, पण तो माझा मायेचा अवतार होता. तुम्ही या मोहिनी अवताराचा दर्शन घेण्याचा हट्ट सोडा. नाही नाही देवा, मी तर प्रत्येक अवताराचं दर्शन घेतो तुमचं, मला तुम्ही दर्शन द्या. भगवान बरं समजावता, पण भगवान सदाशिव काय ऐकत नाही. आणि मग भगवान नारायण म्हणतात, चला मोहिनी अवताराचं दर्शन घेणार का? अगदी रमणीय अशी सृष्टी तयार करतात, बगीचा तयार झालेला आहे. अनेक प्रकारचे वृक्ष वेली त्या ठिकाणी आहे, विविध प्रकारचे फुलं त्या ठिकाणी भरलेली आहेत. वसंताचा वारा सुटला आहे आणि अशा त्या बगीच्यामध्ये भगवानानं नारायणानं मोहिनीचं रूप घेतलं
आणि चेंडू पायाला लोटत लोटत चालली आहे. त्या बगीच्यामध्ये फिरत आहे आणि हवेची धोका आला आणि तिच्या अंगावरचं वस्त्र उडलं आणि ते दृश्य त्या भगवानाला सदाशिवानं पाहिलं आणि भगवान सदाशिव त्यांना बहिणीच्या मागे पळायला लागले. ही भगवंताची माया आहे. ही देवारिकांना सुद्धा भुलवते. दैवी हे शागुणमयी मम माया दुरतया मामे वै प्रपद्यन्ते माया मे काम करन्ते ते. भगवान नारायण म्हणाले की आता मला हे मोहिनी समजून श्री समजून माझ्या मागे येत आहे. कामातून झाले भगवान सदाशिव. एका कवीनं भजन म्हटलंय, ही माया मनाला बोलविते तू संगतीचा सोडवे बहादूर ही माया मनाला बोलविते तू संगतीचा सोडवे बहादूर शंकर महाचक्रवर्ती रावण वैसल कैलासी. शिवशंकर रावण वैसल कैलासी. मोहिनीचे रूप घेऊन बोलविले आसावासी. तिने देवाची काना बोलविले तू संगतीचा सोडवे बहादूर ही माया मनाला बोलविले तू संगतीचा सोडवे बहादूर ही माया मनाला बोलविले भगवान सदाशिव कामातूर झाले. तिच्या मागे पळत आहे. भगवान नारायण प्रगट झाले आणि मग भगवान सदाशिवाला सांगितलं, पाहिलं नाही मी सांगत होतो देवा तुम्हाला की तुम्ही मोहिनी रूपाचं दर्शन घेणं आग्रह करू नका. हे मोहिनीचं रूप मायेचं रूप आहे. हे चांगल्या चांगला जप तपी महाज्ञानी भंगले. मोठमोठे विश्वामित्रासारख्या ऋषीनं 60,000 वर्षाची तपश्चर्या केली आणि एका मेनकेनं एका क्षणामध्ये 60 वर्षाची तपश्चर्या त्यांची धुळीला घालवली. व्यासजींचे जे वडील होते ऋषी पराशर सामर्थ्यवान होते, फार मोठे ऋषी होते. पण नदीतून जाण्याच्या वेळेस त्यांनी एका कोळ्याच्या पोरीच्या नावेमध्ये बसले. त्या पोरीचं नाव होतं मत्स्यगंधा. नावेमध्ये बसले, नाव हाकायला ती मुलगी मत्स्यगंधा नाव हाकते आहे आणि पराशर मुनीच्या मनामध्ये काम निर्माण झाला. त्यांनी त्या कामाची इच्छा पूर्ण करण्यासाठी ती मुलगी म्हणते मी कुवारी आहे, माझं लग्न झालं नाही आणि हे तुम्हाला शोभत नाही, दिवसाची वेळ आहे. त्या पराशर ऋषीनं आपल्या तप सामर्थ्यानं दिवसाला अंधार केलं. पाण्यापासून नाव उंच उचलली. ती मत्स्यगंधेतून दुर्गंधी येत होती. तिच्यातून सुगंध निर्माण केला आणि तिच्याशी स्त्रीसंग करून व्यासजींची उत्पत्ती झाली. म्हणजे माया ही फार प्रबळ आहे. मायेला जर शरण जायचं असेल तर मायापतीला शरण जायला पाहिजे, तेव्हा माया आपलं रक्षण करते. आपण मायेला शरण गेल्यानंतर नाही आपल्याला रक्षण करणार. मायापती बघा, एक माणूस चालला आणि एका शेतामध्ये पायवाट होती, पायवाटेनं चालला तो. अनेक शेतकरी आंब्याखाली बसलेला होता आणि त्याच्याजवळ कुत्र होतं. हा ग्रस्त जसा चालला तसं ते कुत्र त्याच्यावरती धावून आला. रोसाळू आलं. हा दगड घेऊन त्या कुत्र्याला मारण्याचा प्रयत्न करतो, पण कुत्र अजून धावते. मग शेजारच्या शेतामध्ये एक वखर चालवणारा माणूस होता. तो म्हणे, अरे बाबा, त्या कुत्र्याला तू मारू नको. त्या कुत्र्याचा जो मालक आहे ना,
त्याला हाक मार. मग हा म्हणतोय शेतकरी दादा, अरे कुत्र मला माझ्या अंगावर येत आहे. त्यानं सांगितलं मोत्या मोत्या येऊ. असं म्हटल्याबरोबर मोत्या त्या शेतकऱ्याकडे गेला आणि या वाटसरूला मात्र कुत्र्यापासून बचावला. हे जे भगवंताची माया आहे, भगवंत हे जे विकार आहेत, या विकारापासून मायेपासून आपल्याला जर वाचायचं असेल तर याचा जो मालक आहे त्या मालकाला आपण शरण गेले. मनोनी शरण जावे सर्व भावे देवासी, तो हा उत्तरील पार अशा रीतीनं आपल्याला जर माया नदी करून जायची आहे तर मायापतीला शरण जायला पाहिजे. या जगामध्ये माया माया ह्या 3 लोकांजवळ आहे. भगवंताच्या अधीन माया आहे म्हणून भगवंताला मायाधीश म्हणतात. जीव मायेच्या अधीन आहे म्हणून जीवाला मायाधीन म्हणतात, मायाधीन म्हणतात. आणि संत महात्म्यांना माया काही करत नाही. संत हे मायेला कसं आहे, जसं विस्तवापासून माणूस योग्य वापर केला, विस्तव तर हानिकारक आहे, हातात धरला तर चटका नाही, पण त्याचा जर चिमट्यामध्ये सांगतमध्ये धरून उपयोग केला तर त्याच्यापासून आपण सुरस स्वयंपाक करू शकतो. लाईन आहे, लाईनला जर आपण हातात धरलं तर ती आपल्याला मारून टाकेल, मरावं लागेल. पण तिचा जर योग्य रीतीनं वापर केला तर तिच्यापासून आपल्याला हवा मिळते, पाणी गरम होते, स्वयंपाक होतो, पाहिजे ते होतं. त्याप्रमाणे मायेला आपण योग्य रीतीनं जर तिचा वापर केला तर त्याच्यापासून आपल्याला फायदा होतो. आणि संत महात्मे हे मायेचं स्वरूप जाणतात म्हणून ते मायाधीत असतात. एक मायाधीश आहे, एक मायाधीन आहे आणि एक मायाधीन आहे. जीवात्मा हा मायाधीन आहे, परमात्मा हा मायाधीश आहे आणि महात्मा हा मायाधीन आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. गुरूंची सेवा केल्यामुळे दैत्यांचं प्रबळ प्राबल्य वाढलं. बळीराजा सामर्थ्यवान झाला. बळीराजानं पुन्हा स्वारी केली, स्वर्गाचं अधिपत्य ते मिळवलं, पण 3 लोकांचं अधिपत्य मिळवलं. स्वर्ग मृत्यू पाताळ 3 ठिकाणी त्याचं ऐश्वर्य होतं. बळीराजा दैत्यांचा मुलगा होता, पण बळीराजा धार्मिक होता, दानशूर होता. दानशूर म्हटलं म्हणजे राजा बळीचं नाव येतं. कारण राजा बळीचा पंजोबा जरी दुष्ट होता, पंजोबा कोण होता? हिरण्यकश्यप. दुष्ट होता, पण त्याची एवढी डेअरिंग म्हणजे एवढं नाव होतं की त्याच्या नावानं हे सर्व देव दानव थरथर कापत होते. त्या हिरण्यकश्यपूचा मुलगा भक्त प्रल्हाद हा भक्त शिरोमणी होता. नाम जपत प्रमुखीन प्रसाद, नाम जपत प्रमुखीन प्रसाद, भगत शिरोमणी भय प्रल्हाद. राम सिया राम सिया राम जय राम, राम सिया राम सिया राम जय राम. राहून सुद्धा भगवंताच्या भक्तीनं भक्त शिरोमणी झाला भक्त प्रल्हाद. त्याला झाला विरोचन नावाचा मुलगा. फार शूरवीर होता विरोचन, कोणाला युद्धामध्ये ऐकत नव्हता. पण कपटानं इंद्रानं त्यांना आयुष्याचं दान मागून घेतलं आणि राजा विरोचनानं हसत हसत आपल्या आयुष्याचं दान त्याला केलं. जेव्हा राजा विरोचन मेले त्यावेळेस त्यांची पत्नी सती जागा निघाली पतिव्रता धर्मानुसार. पण त्या विरोचन राजाच्या पत्नीमध्ये बळीराजाचा गर्भ होता. तिला वाटत होतं माझा पतिव्रता धर्म आहे, मला माझ्या पतीवर जायला पाहिजे. पण शुक्राचार्यांनी तिला थांबवलं की अगं तुझ्या पोटामध्ये विरोचन राजाचा गर्भ वाढत आहे, अशा अवस्थेत तू सतीला योग्य नाही. तेव्हा तिला अतिशय दुःख झालं. पुढे तिच्या पोटी बळीराजा उत्पन्न झाले आणि बळीराजानं 3 लोकांची स्वारी केली. स्वारी केल्यानंतर शुक्राचार्यांनी सांगितलं, राजा बळी तू जर 100 यज्ञ केले
तर कायम स्वरूपी स्वर्गाचा दीपक लागले. 99 यज्ञ झाले आणि भरोटे क्षेत्रावरती 100वा यज्ञ सुरू होणार झाला. यज्ञाची तयारी झाली, सर्व सुरू झालं. इकडे देव घाबरले. 99 यज्ञ झाले, आम्हाला तिन्ही लोकांपासून हलवून घेतलं. काय करावं काय करावं. देवांची माता, काय नाव देवांच्या मातेचं, ज्ञानेश्वर महाराज. देवांच्या माईचं नाव काय होतं? अदिती. दैत्यांच्या माईचं नाव होतं दिती आणि देवांच्या माईचं नाव होतं अदिती. संगीत गायचं लक्ष सर्व त्यांच्याकडे आपलं संगीतात. कथा काय करता येते तिकडे लक्ष लागतं. पण तुम्ही पुण्याचे बंधारे भागवतकार आहे, आता कीर्तनकार झाले, उत्कृष्ट भागवतकार बना. लक्ष ठेवा. गोपाल कृष्ण भगवान. या अदितीला दुःख झालं. अदिती आपल्या पतीजवळ कश्यप ऋषीजवळ रडते. काय करावं, माझ्या मुलांचं ऐश्वर्याने हिरावून घेतलं, ते आपला जीव वाचवत गिरिकंदरामध्ये लपत आहेत. काय करावं, माझ्या मुलांचं दुःख मला पाहत नाही. कश्यप ऋषी म्हणतात की देवी तुला दुःख होत आहे ना, आपण देवांकडे जाऊ. भगवान विष्णूकडे सर्व देव कश्यप ऋषी त्या भगवंताकडे गेले. त्राहिमाम त्राहिमाम त्राहिमाम, आमचं रक्षण करा, आमचं रक्षण करा. भगवान विष्णू म्हणाले, देवांनो तुमच्यावर जेव्हा जेव्हा आपत्ती आली तेव्हा मी वेगवेगळे रूप अवतार धारण केले आणि तुमच्या दुश्मनाला त्या दैत्यांचा नाश केला. पण आता तुम्ही ज्याच्यासाठी गाळाने घेऊन आले तो जरी दैत्य कुळात जन्माला आला असला तरी तो धर्माला घेऊन चालणार आहे. तो साधू संतांची सेवा करणार आहे. तो ब्राह्मणांचा आदर सत्कार पूजा विधी करणार आहे. तो नीतीनं चालणार आहे. आणि जो नीतीनं धर्मानं चालतो त्याला मी मारू शकत नाही. रक्षती धर्म रक्षती रक्षित, हा तो धर्माचं रक्षण करतो, त्याचं धर्म रक्षण करतो आणि म्हणून मी त्याला मारू शकत नाही. मग आमचं संकट कसं दूर होईल? तुमचं संकट दूर होण्यासाठी मला आता नीच व्हावं लागेल, म्हणजे मला डिमोशन करावं लागेल, खाली यावं लागेल. त्याच्यासाठी काय करा, दयाळू आपल्या अदिती मातेला म्हणावं की फाल्गुन महिन्यामध्ये तू पयोव्रत कर. कोणतं व्रत कर? पयोव्रत कर. ते पयोव्रत केल्यामुळे भगवंत प्रसन्न होईल आणि मग मी पुत्र रूपानं त्या अदितीच्या उदरी जन्माला येईल, अवतार घेईल. अशा रीतीनं भगवंतानं सांगितलं. अदिती मातेने पयोव्रत केलं आणि भाद्रपद शुक्ल द्वादशी असते, वामन द्वादशी, भाद्रपद शुक्ल द्वादशी वामन द्वादशी या दिवशी भगवान वामन मोठं रूपानं प्रकट झाले. लहानच रूप आहे, जणू 8 वर्षाचं. तेजस सूर्यासारखं तेज चमकत आहे, देदीप्यमान आहे. आणि अशा रूपात अदिती माते पुढे ते प्रकट झाले. ते प्रकट झाल्यानंतर त्यांना बृहस्पतीनं माळ दिली. कोणी भिक्षापात्र दिलं, कोणी कमंडलू दिलं, कोणी त्यांना कोपीन दिलं. असं सर्व देवांनी त्यांना दिलं. अदिती माता म्हणते की आता भिक्षा मागवणार. म्हणे कुठे जाऊ? म्हणे जा त्या पार्वती मातेकडे. पार्वती मातेकडे गेले. अदिती माता म्हणते भिक्षा काही थोडी नाही. मग कुठे जाऊ? तर भरोजे क्षेत्रामध्ये आणि बळी राजा यज्ञ करतोय, त्या बळी राजाकडे जा, म्हणजे तुला पाहिजे ती भिक्षा मिळेल. तो वामन भगवान हातात छत्री घेतलेली आहे, एका हातामध्ये कमंडलू आहे, कमरेला टोपीनं गुंडाळलेली आहे, गळ्यामध्ये माळ आहे आणि काठीमध्ये ते काय म्हणतात त्या साधू लोकांची हे राहते, कुबडी गिबडी काय म्हणतात ते आहे. अशा रीतीनं ठुमकत थांबकत ठसकत ठसकत चालले. बोला मोठा मंडप घातलेला आहे आणि मंडपाच्या महाद्वारावरती काही शिपाई आहे.
येणाऱ्या जाणाऱ्यांचं स्वागत करण्यासाठी एका शिपायानं पाहिलं की कोणीतरी सूर्यासारखा चमकणारा आणि एक तेजस्वी बालक येतो आहे, कोणीतरी महान हस्ती असावा म्हणून तो पळत पळत गेला आणि हा बळीराजा यज्ञाला प्रारंभच करणार होता, संकल्प सोडणारच होता, यज्ञाला आहुती देण्यासाठी बसणारच होता. एवढ्यामध्ये हा धावत गेला, महाराज महाराज आज आपल्या खरोखर भाग्य उदयाला आला असं मला वाटतं. कोणीतरी तेजस्वी महात्मा आपल्या यज्ञ मंडपाकडे. बळीराजा उठले, जाऊन पाहतात तर खरोखर सूर्यासारखा तेजस्वी महात्मा, ज्याला पाहून माणसाच्या मनामध्ये सात्विक भाव जागृत होता. आपोआप आपल्या हात जोडले जातात, त्याला नमस्कार करावं असं वाटतं. समजून जा की हा काहीतरी अवतारी पुरुष आहे. आपण समोर त्या माणसाला पाहिल्याबरोबर, कारण त्याची जी प्रभा असते, त्याचं जे चालणं बोलणं, त्याचा चेहरा जो असतो त्याचा प्रभाव समोरच्या माणसात पडतो. त्याच्याजवळ तपाचं सामर्थ्य असतं, काही वाचिक मानसिक तपाचं, आणि अशा प्रकारे तो तर भगवंतच होता. त्याच्या तपाचं तेज बाहेर फिरत होतं. राजा बळी धावत गेले. राजा बळीने हात जोडून विनंती केली, नतमस्तक झाले, त्यांच्या पायातील लोटांगण घातलं, त्यांना घेऊन आले आणि आपल्या सिंहासनावरती बसवलं. सिंहासनावरती बसून त्यांची यथासांग पूजा केली आणि सांगितलं, खरोखर महाराज धन्य आहे शंकर शराचा धन्य आहे शंकर शराचा धन्य आहे दर्शनाचा धन्य अनंत जन्माचा सीन गेला, अनंत जन्माचा सीन गेला, भगवाने कावे आलिंगन द्यावे, भगवाने कावे आलिंगन द्यावे. आनंद जन्माचा सीन गेला, आनंद जन्माचा सीन गेला, भगवाने कावे आलिंगन द्यावे, भगवाने धन्य दिवस झाला महाराज, तुम्हाला पाहून मला असं वाटतं तुम्हाला आलिंगन द्यावं आणि तुमचे पाय कधीच सोडू नये. माझं भाग्य की तुमच्या सारख्या महात्म्याचा आज माझ्या या सत्कार्यामध्ये आणि आगमन झालं. काय सेवा करू महाराज आपली, काय देऊ तुम्हाला. ब्राह्मण तो वामन भगवान म्हणता, राजा अरे मी तुझी कीर्ती ऐकून आलो, तुझे आजोबाजी होते ना, पंजोबा होते, हिरण्यकश्यप महाशूर होते, ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं, देव रामाकडून मरत होते, तेव्हा भगवान नारायणाला ऋषी अवतार घेऊन त्यांचा वध करावा लागला. त्यांचा मुलगा भक्त प्रल्हाद हा भक्त शिरोमणी होता आणि तुझे वडील राजा मिळवले हे सुद्धा राजशिर होते. त्यांनी आपल्या आयुष्याचं सुद्धा दान करायला मागे पुढे विचार केला नाही. आणि अशा कुळात तुझा जन्म झाला राजा, तुझी कीर्ती खूप लांब लांब पर्यंत गेली. तो बळीराजा म्हणतो की महाराज तुम्ही दिसतात लहानसे आणि माझ्या आजोबा पंजोबाची गोष्ट करताय, तुम्ही त्यांना पाहिलं का? नाही हो म्हणे, मी तर आताच आहे, मी कसं पाहू, मी ऐकून आहे त्यांची कीर्ती आणि म्हणून सांगितली. असं बरं आता स्तुती करणं लावू द्या मला, मी सहज देतो तुम्हाला. काही गोष्टी कशा असतात, माणसाला काही पाहिजे असतो तर तो स्तुती करतो, खूप झाडा चढवतो आणि त्यावेळेस तो आपला स्वार्थ साधतो. पण मला तुम्ही काही स्तुती करू नका, मला स्तुती विषयासारखी वाटते. महाराज तुम्ही स्पष्ट बोला, तुम्ही कशासाठी आले. वामन भगवान म्हणता, राजा मी तर अल्प संतुष्ट आहे, मला कशाचीच कमी नाही.
मी काहीच मागण्यासाठी आलो नाही, फक्त एकच माझी इच्छा आहे की एका ठिकाणी आणि स्नान संध्या करून बसलो तर त्या घरावाल्यानं मला हाकलून दिलं. मग मला असं वाटलं की आपल्या सत्तेची एखादी थोडीशी जागा पाहिजे स्नान संध्या जप जप करण्यासाठी. तर मला थोडीशी जागा मी जे मागे पहिले तर म्हणे मी जे मागेल मला काही नको, पण राजा म्हणतो की मागा तुम्ही काहीतरी. आजपर्यंत माझ्या दारावर आलेला अतिथी कधीच विनमुख गेला नाही आणि अतिथी विनमुख जाणं म्हणजे विनमुख गेलेल्या अतिथी सुकृताची संपत्ती. आपल्या दारी जर कोणी आला असेल आणि तो जर विमुख गेला तर तो आपलं पुण्य घेऊन जातो, हे मला माहित आहे. आणि म्हणून तुम्ही काहीतरी मागा, काहीतरी मागा. शेवटी राजा बळीराजा वामन भगवान म्हणला, राजा तुमचा आग्रह आहे म्हणून मी मागतो, मला काही गरज नाही, पण तुम्ही म्हणता तुमचा मान ठेवायचा म्हणून मागतो. पण मला असं वाटतं मी जे मागणार आहे ते तुम्ही मला देणार नाही. राजा बाई म्हणतो की आजपर्यंत मला ज्यांनी ज्यांनी काही मागितलं ते मी द्यायला तयार आहे. हो तुम्ही माझं राज्य मागा, आपलं राज्य मागा, काही मागा, मी द्यायला तयार आहे. हो राजा तुम्ही म्हणता, पण तरी मला शंका आहे तुम्ही जे मागणार ते तुम्ही देणार नाही. म्हणे मग काय तुम्हाला विश्वास नाही तर काय करू? म्हणे संकल्प करा. संकल्प सोडल्यावर मग मी मागतो तुम्हाला. म्हणे संकल्प करायचा. तेवढ्या त्या ठिकाणी बसलेले होते शुक्राचार्य. शुक्राचार्य म्हणाले हा वामन पट्टू साधा सुद्धा नाही दिसत, हा काहीतरी कपटी भगवंताचा काळा दिसतो. शुक्राचार्य म्हणतो बाई संकल्प सोडू नको. अरे हा तुला ब्राह्मणाचा मुलगा वाटत आहे, पण हा ब्राह्मण मुलगा नसून हा कपटी नारायण आहे, विष्णू आहे. आणि तुझं ऐश्वर्य तू सर्वस्व घेण्यासाठी आलाय. बळीराजाला इतका आनंद झाला. बळीराजा नाचायला लागला. गुरु महाराज मी तर आजपर्यंत त्याला एक ब्राह्मण कुमार समजत होतो, पण तुम्ही म्हणता की भगवान नारायण आहे. वा 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 वा, आज काय भाग्याचा दिवस आहे. मी आजपर्यंत दान देण्याचा अभ्यास केला आणि आज माझी परीक्षा घेण्यासाठी साक्षात भगवान नारायण आलेले आहे की ज्यांचं भजन करता करता जन्मचे जन्म निघून जातात, पण त्यांना भगवंताचं दर्शन होत नाही. संपूर्ण जग ज्याच्या पुढे हात पसरवतोय असा भगवंत आज माझ्या पुढे हात पसरवतोय. आणि तुम्ही म्हणता की संकल्प सोडू नको. मी संकल्प सोडणार आणि चांगल्या मार्गाने पास होणार. शुक्राचार्य म्हणतो अरे तू माझ्या गुरुची आज्ञा मोडतोय, तुला दुःख होईल. गुरुची आज्ञा मोडू नको, माझा शब्द ऐक. गोपाल कृष्ण भगवान की जय. न मानावे ऐसे तुझे वचन, न मानावे ऐसे तुझे वचन. हा न मानावे ऐसे गुरुचे वचन, न मानावे ऐसे गुरुचे वचन. जय नारायण पण तुमचं ऐकून जर हा भगवान माझ्यापासून अंतरत असेल तर मी आज तुमचं ऐकणार नाही. न मानावे से पित्याचे वचन जेणे नारायण अंतरेल, न मानावे से मातेचे वचन जेणे नारायण अंतरेल, न मानावे से भावाचे वचन जेणे नारायण अंतरेल. प्रल्हाद जनात विभीषण
ज्याने प्रल्हादानं आपल्या बापाचा त्याग केला, बिभीषणानं आपल्या भावाचा त्याग केला आणि भरताना आपल्या आईचा त्याग केला. राजा म्हणतो की गुरु महाराज मला माफ करा, आज मी तुमचं ऐकला नाही. शिपाला सांगितलं की ध्यानी आणा, मला संकल्प सोडायचा आहे. ध्यानी आणली आणि संकल्प सोडण्यासाठी हातात पाणी घेणार, पण गुरु महाराजांचा कळवा शुक्राचार्यांनी सूक्ष्म रूप घेतलं आणि ध्यानीच्या तोटीमध्ये जाऊन बसले. हातात ध्यानी आडवी केली पण पाणी पडत नाही. वामन भगवंतानं दरबारची काडी घेतली, बळीराजाच्या हातात दिली. अरे राजा, तोटीमध्ये काहीतरी अटकलं असावं, जरा काडी घालून मोकळी कर. बळीराजानं काडी घातली, रक्ताचं पाणी बाहेर आलं. आड्याला म्हणून फोडीला डोळा, फोडीला डोळा, आड्याला गोपाल कृष्ण भगवान तुका भय सत्य कर्मा भावे सायो, गापिल्या भय नरका जाणे. शुक्राचार्य आडवे आले सत्कर्मामध्ये आणि डोळा फुटला, आंधळा झाला एका डोळ्याला. आणि मग बळीराजानं हातात पाणी घेतलं. म्हणा सांगा बटू महाराज, काय बोलायचं, संकल्प सोडायचं. तेव्हा ते म्हणतात वामन भगवान की बोला, मला माझ्या पावलानं मोजून फक्त 3 पावलं भूमी पाहिजे. तो डोळ्याला हात लावून शुक्राचार्य म्हणतो, बळी संकल्प सोडू नको, म्हणू नको की 3 पावलं भूमी पाहिजे. अगर म्हणायचं नसेल तर त्याला म्हणावं की माझ्या पायानं मोजून देतो, तुझ्या पायानं नाही. बळी राजा म्हणतो म्हणून महाराज आडवी आले तर डोळा फुटला, आता तर शांत बसा. त्याची इच्छा आहे की त्याच्या पायानं बोलून 3 पावलं भूमी पाहिजे, देतो मी त्याच्या पावलाला. आहे तरी केवढा किती. भगवान बळीराजा म्हणता, काय मागून मागून काय मागितलं महाराज तुम्ही? अहो तुमचं 3 बिल्लास, तुमचं शरीर, तुमचे पाय एवढे एवढे, आणि तुमच्या पायानं बोलून भूमी मागताय तुम्ही. असं वागा की आयुष्यामध्ये पुन्हा कोणापुढे हात पसरायची पाळी यायला. बळीराजाच्या दारी आले तुम्ही, माझ्याकडे वळतो त्याला पुन्हा कधी भीक मागायची पाळी येत नाही. म्हणून तुम्ही मला लाजू नका, मला शरम वाटते तुम्ही 3 पावलं भूमी मागताय. बळीराजाला वामन भगवान म्हणता, मी अल्प संतुष्ट आहे, मला माझ्या पावलानं 3 भूमी पाहिजे. 16 संकल्प छोटा का नाही का जाऊ तसा. वामन भगवान म्हणता, दम देता जाऊ का, नका सोडा तुम्ही. मी ऐकून होतो की बळीराजा फार लहान शिव आहे, आणि आता माझ्या लक्षात येईल मी सर्व जगामध्ये कीर्ती पिटीन का बळीराजा आपल्या वचनाला सुद्धा विसरतो, वचन मोडतो. बळीराजा म्हणतो, नाही नाही मी वचन नाही मोडणार. शुक्राचार्य हात लावून म्हणता, बळीराजा अजूनही सावध होतो. यांचं भाषण बोलणं चालू राहतं. तेवढ्यामध्ये बळीराजाची आई तिथे येते आणि बळीराजाची मुलगी सुद्धा तिथे येते. त्या लहानशा वामन भगवंताचं रूप पाहून त्या बळीराजाच्या मुलीचं रत्नमालेच्या मनामध्ये एक भाव निर्माण होतो की एवढा सुंदर मुलगा आहे, अशा मुलाला मला जर असा मुलगा झाला आणि याला जर स्तनपान केलं, दूध पाजलं तर किती आनंद होईल. हा एक भाव तिच्या मनामध्ये निर्माण झाला. ती आई आली आणि तिनं पाहिलं की यांचं बोलणं चालू आहे, हे 3 पावलं भूमी मागताय.
तेव्हा ती माय आल्याबरोबर बळीराजानं वामन भगवंतानं पालन वामन भगवान थरथर कापायला लागला. ती आई म्हणते देवा कापू नको, मी तुला शाप देण्यासाठी आली नाही, मी तुला माझा पराक्रम तुला सांगण्यासाठी आली. म्हणे काय पराक्रम केला माता तुला सांग. मले हुई सती नहीं गई राजा विरोचन के साथ, ऐसा पुत्र पैदा किया प्रभु पसारे हात. बरं झालं त्यावेळेस मी सती गेली नाही, मी सती जाणार होती, पण मला गुरु महाराजांनी थांबवलं की तुझ्या मुलामध्ये मुलगा आहे. मला फार दुःख होत होतं की माझ्या पतीच्या बरोबर मी जाऊ शकले नाही, पण बरं झालं आज मला कळालं की मी सती गेली नाही. असा पुत्र पैदा केला. आपल्याला मुलं होतात, पण ते म्हणते मी असा पुत्र पैदा केला की ज्याच्या पुढे अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवंतानं संपूर्ण जगाला ज्याच्या पुढे हात पसरावा, भीक मागावी, असा भगवंत आज माझ्या मुलापुढे भीक मागताय, हात पसरवतोय. मी धन्य झाली. आणि वामन भगवान म्हणता खरोखर माता धन्य, माता पिता दयाच्या. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरे राम 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 सीता राम राम राम. हरे राम 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 हरे राम 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 हरे राम 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 हरे राम 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 हरे राम राम हरे राम 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 भगवान की जय. रामचंद्र भगवान की जय. एक काळ असा होता महाराज 3-3.5 तास कथा करत होतो, तो थकवा येत नव्हता. आता ताकद राहिली नाही. भगवान हे परमेश्वरा शक्ती दे, हिम्मत दे. बळी राजानं संकल्प सोडला. वामन भगवंतानं विराट रूप धारण केलं. चाले वाढत 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 सर्व असे पाहत आहे. एक पाय उचलला आणि दुसऱ्या पायामध्ये, दोनच पायामध्ये 3 लोक आटपून टाकले. राजा स्वर्ग मृत्यू पाहता आटलं, आता 3रा पाय कुठे घेऊ. बळी राजानं क्षणाचाही विचार नाही केला. महाराज बळी राजानं आपलं मस्तक पुढे केलं. देवा 3रा पावल्या मस्तकावर ठेवलं. तुका म्हणे बळी तुका म्हणे बळी तुका म्हणे जीवन दिला पायात. विराट रूप धारण केलं आणि बळीराजाच्या मस्तकावरती पाय दिला. बळीराजाला पाताळात घालून दिला. परिणाम काय झाला.
बळीराजाला पाताळात घातलं. पण मग भगवंत प्रसन्न झाले की राजा आज तुझ्या पुढे मी हारलो. म्हणे कसे हारले? आजपर्यंत मला देणारे होते, माझं जे होत ते देत होते. पण मला विश्वामित्रांनी आपल्या हरिश्चंद्र राजानं मला राज्य दान केलं, स्वप्नामध्ये केलं, दाखवलं होतं हरिश्चंद्र राजा. पण मी जेव्हा दक्षिणा मागायला गेलो तर त्यानं देह मागे ठेवला, देह डोंग्याला विकून टाकला, पण देह मला नाही कोण गेला. त्यानं जर म्हटलं असतं की दक्षिणा म्हणून तुम्हाला हा देह अर्पण, तर राजा हरिश्चंद्राला तुमच्या भोग्याची पाय आली नसती. पण तुम्ही संपूर्ण देह मला अर्पण केलं, याचा अर्थ सर्वस्व अर्पण केलं. तुका म्हणे प्राण जरा देवाशी अर्पण, मग तो होऊ लेलीसीन आड घाली सुदर्शन. थोरला देव लाचुंगा पूर्ण, थोर भेटे जीव घेतल्यावे. जो खोटा देव आहे थोरला, तो तर जीव घेतो. त्याला आवडते काय? कुर्बानी कुर्बानी कुर्बानी, अल्लाह को प्यारी है कुर्बानी. त्याला कुर्बानी पाहिजे, बकऱ्याची नको, कोंबड्याची नको, त्याला तुमची कुर्बानी पाहिजे. तेव्हा भगवंत म्हणता मी हारलो, तुमच्या भक्तीवर मी प्रसन्न झालो, काय मागायचं ते मागा. भगवंत मग बळीराजा म्हणतो की देवा तुम्ही प्रसन्न झाले आहे तर मला एकच वर द्या की मी जेव्हाही बाहेर निघेल तेव्हा तुमचं मला दर्शन होईल, आणि जेव्हाही मी आत येईल तेव्हा तुमचं मला दर्शन होईल. म्हणजे राजा तुला मला येता जाता दर्शन व्हावं याच्यासाठी मला तर तुझं द्वारपाल व्हावं लागेल. तो भगवान नारायण राजा बळीला रसातळाचं राज्य दिलं आणि तो स्वतः त्याचा द्वारपाल झाला. हातामध्ये काठी घेऊन त्या ठिकाणी दरवाजा राखत राहिला. 6 महिने झाले, देव गेले, बळीला छळण्यासाठी अजून आले नाही. लक्ष्मी माताकडे चिंतित आहे, काय झालं असेल, काय झालं असेल. नारदजी फिरत फिरत गेले. नारदजी कुठून आले, काही विशेष बातमी. म्हणे माता तुम्ही काय चिंता करू आहे? अहो म्हणे 6 महिने झाले त्या भगवंतानं त्या बळीराजाचं, त्या देवांचं रक्षण करण्यासाठी वामन अवतार घेतला आणि त्या बळीराजाकडे गेले, पण परत ते आले नाही. मला काही माहित नाही आता नवीन काय झालं काय नाही. म्हणे देवी तुमचा नवरा त्या बळीराजाच्या दारामध्ये रखवाली करतो आहे, द्वारपाल आहे. म्हणे आता माझा पती मी कसा परत आणू? म्हणे चिंता करू नका, आता 6 महिना आलाय, रक्षाबंधनाचा दिवस येणार आहे, पौर्णिमेला तुम्ही बळीराजाच्या राज्यात जा. बळीराजा तुमची इच्छा पूर्ण करेल. ही लक्ष्मी माता आणि त्या बळीराजाच्या राज्यात गेली. शिपायांनी सांगितलं कोणीतरी एक सुंदर स्त्री आपल्या राज्यात आली आहे. बळीराजा गेला, कोण असेल? त्या लक्ष्मी मातेला पाहिलं. ताई तुम्ही कोण आहात? ती म्हणाली तुम्ही मला ताई म्हटलं, मलाही भाऊ नाही, मी तुम्हाला भाऊ म्हणते. बरं झालं मी भावाच्या शोधातच फिरत होती, तुम्ही मला भेटले, आता माझा भाऊ म्हणून बहीण म्हणून स्वीकार करा. आणि मग रक्षाबंधनचा दिवस आला. लक्ष्मी मातेनं राखीचं ताट तयार केलं, भावाला राखी बांधली आणि मग म्हटलं दादा, भाऊ म्हणतो ताई तुला काय पाहिजे माग ना, तुला काय पाहिजे जी इच्छा असेल ते मागा, राखीचा दिवस आहे. लक्ष्मी माता म्हणते दादा मी मागेल ते देशील ना? तो म्हणे हो, तो तुझा द्वारपाल आहे ना, तो मला दे. संपूर्ण जग त्या लक्ष्मीला हाका मारते, तिच्या पुढे मागते, आणि ती लक्ष्मीला बळीराजाला मागते का मला तू तो द्वारपाल दे. भगवान म्हणता म्हणे तू कोण आहे? म्हणे मी त्याची अर्धांगिनी आहे लक्ष्मी. बळीराजा धन्यता देता स्वतःला का काय धन्य आहे. भगवंताकडे पाहता, भगवंता तुम्ही मला वचन दिलं आहे का तुमचा द्वारपाल आहे. इकडे माझी बहीण म्हणते की द्वारपाल पाहिजे, तुम्ही मला दारवंटा राखू नका, जा तुम्ही. भगवान म्हणता मी अनेक रूप घेऊ शकतो, मी एका रूपानं तुमच्या दारवंटाच राखत राहील आणि दुसऱ्या रूपाने मी लक्ष्मी बरोबर निघून जातो. अशा रीतीने या कथेचा सिद्धांत असा आहे मायबापा हो,
की ज्याच्या चित्तामध्ये आस नाही त्याचा दास भगवंत तो. जितकी नाही आस, जितकी नाही आस, जितकी नाही आस, जितकी नाही आस, जितकी नाही आस. जितकी नाही आस त्याचा पांडुरंग दास. ऐसे भक्ताची घरी कामे न सांगता करी. आपण भक्ती करतो माय बापा हो, पण आपल्याला भक्तीचं फळ मिळत नाही. देव आपल्या घरी कामही करत नाही, देवाचं दर्शनही आपल्याला होत नाही. कारण आपण जी भक्ती करतो ना ही देवासाठी करतच नाही. मुळात आपण जी भक्ती करतो हे आपल्याला काहीतरी पाहिजे आहे म्हणून करतो, की देवासाठी करतो. एखादा माणूस माझ्या बापाची सेवा हजारो मधून एखादा आहे का त्याला वाटतं की माझ्या बापानं काही देऊ का ना देऊ, पण माझ्या बापानं मला अनमोल असा देह दिला, माझं पालन पोषण केलं, माझं कर्तव्य आहे त्या पितृऋणातून निघण्यासाठी त्यांची सेवा करावी. एखाद्याला माहित असतं सगळं तीर्थाची आंधळे जे का माता पितरे त्यांच्या सेवेशी शरीरे रोड किजे, पण बरेचसे पोरं मायबापांची सेवा करतात ते केवळ धनासाठी करतात. या बापानं इष्टे संपूर्ण पोरांच्या नावावर करून दिली. प्रत्यक्ष डोळ्यानं आपण पाहिलं की अशा लोकांना भीक मागावी लागली. भीक त्यांना पोरांनी खायला सुद्धा दिलं नाही. का तर त्यांच्याजवळ काही नाही म्हणून. आणि म्हणून आई बापांची सेवा जे करतात ते स्वार्थासाठी करतात. आणि जर बापाजवळ काही नसलं तर काही करत नाही. तसं आपण देवाची जी भक्ती करतो ती स्वार्थासाठी करतो. देवाकडून मला काहीतरी पाहिजे, देवाकडून मला मुलगा पाहिजे, देवाकडून माझं लग्न झालं पाहिजे, देवाकडून माझ्या विहिरीला पाणी लागलं पाहिजे, देवाकडून मला सत्याचा हक्क आला पाहिजे. काही काही लोक सत्याच्या हक्कासाठी बी भजन करतात. बरं गोपाल कृष्ण भगवान म्हणजे भजनामागे त्यांचा काहीतरी हेतू आहे. पण पुढे येणारच आहे की आशा ठेवून जर आपण भक्ती केली तर त्याच्या पाठीमागे दुःख आहे. निस्वष्टी शतम शतीरशी शतम लक्ष्यम सहस्राधिको लक्ष्यशाक्षिति पालनाम सिद्धिमती चक्रशलामांचति चक्रेशासुरराजलाम सुरपति ब्रह्मात् परमांचति ब्रह्माशय उपदम शिवहरि परम व्यासावली को गतः. ज्याच्याजवळ काही नाही त्याला वाटतं मला 10 रुपये पाहिजे, 100 रुपये पाहिजे, 100 वाल्याला वाटतं मला 1000 पाहिजे, 1000 वाल्याला वाटतं मी लक्षाधीश झालो पाहिजे, सभासदाला वाटतं मी सरपंच झालो पाहिजे, सरपंचाला वाटतं मी जिल्हा परिषद सदस्य झालो पाहिजे, मी सभापती झालो पाहिजे, मी आमदार झालो पाहिजे, मी मुख्यमंत्री झालो पाहिजे, मी पंतप्रधान झालो पाहिजे. आशा संपतच नाही महाराज. आणि आशा जर पूर्ण नाही झाली तर त्याच्या मागे दुःख. आशा ही परम दुःखम, नैराश्यम परम सुखम. पण भगवंताची भक्ती जर करायची आहे तर चित्तामध्ये कुठलीच आशा ठेवू नका, काहीच मागू नका. तर भगवंताला तोच भक्त होतो. काही न मागे कोणाचे, काही न मागे कोणाचे, काही न मागे कोणाचे, काही न मागे कोणाचे. Bye.
प्रकारची भक्ती करा, याला निष्काम भक्ती म्हणतात. सर्वात श्रेष्ठ भक्ती आहे. आणि भक्ती बळीराजाने जे केली आत्मनिवेदन भक्ती म्हणजे स्वतः अर्पण करणं. आणि देवाला ही भक्ती आवडते ना हो. याची थोर भक्ती आवडते देवा. संकल्पाची माया संसाराची माया म्हणजे देहाची आणि देहाची माया भगवंताला अर्पण करणं म्हणजे देहावरचं प्रेम, या देहाधिकांचं प्रेम. मी माझं प्रेम जे मी आणि माझ्यावरचं प्रेम आहे ते देवाला अर्पण करावं म्हणजे देव आपला दास होतो. आपले नाही न सांगता करी सर्व काम. भक्त समागमे सर्व भावे हरी. भक्त समागमे सर्व भावे हरी. सागता करी सर्व काम सर्व काम सर्व काम. सागता करी सर्व काम सर्व काम सर्व काम. साठविणाराय हृदय समोजे गोपाल कृष्ण भगवान. आपण हे निष्काम भक्ती करावी म्हणजे भगवंत आपल्या जीवनात आलेले दुःख दूर करेल. आपल्या मागे आणि पुढे तो रक्षण करेल, सांभाळीत राहील. आपण अनन्य भावना त्याला शरण जा. आमच्या जीवनात असे अनेक प्रसंग आले ज्याची अनुभूती आम्हाला आली. आज आम्ही एवढं काय भगवंताचं एवढा पसारा काम धंदा सोडून का आम्ही हे सेवा करतो? काय मिळणार आहे त्यातून? पण अनुभव आला की ज्याची आम्हाला जे प्राप्त आहे त्याची योग्यता आमची नाही. त्याच्या लागी जे आम्ही नाही, जेवढं मला मिळालं तेवढं. पण आमची योग्यता नसताना भगवंतानं आम्हाला दिलं. आज हे ज्ञान संपादन करण्यासाठी 4-4 वर्ष भिक्षुकी करून आळंदीला राहावं लागतं. त्यातून ऋषिकेशला जावं लागतं. आणि मग एवढं अट्टहास केल्यानंतर त्याला ज्ञान प्राप्त होईलच असं नाही. हजारो कीर्तनकार होता, पण बरेच कीर्तनकार घरी आहे. सर्व चालता का महाराज? आपण कुठला अट्टहास केला नाही, काही केलं नाही, तरी आपल्याला हे प्राप्त आहे. म्हणजे भगवंताची किती कृपा आहे. आणि मग एवढी कृपा त्यानं आपली योग्यता नसताना आपल्याला दिली. मग त्याच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आपण थोडासा संसार बाजूला करून जर इकडे त्याची सेवा केली तर काय फरक पडणार आहे? हा विचार करून मी हे सेवा करतो. नाही तर जर विचार केला तर तिकडे आपलं नुकसान होते. गहू काटायला आला, हरभरा काटायला आला, गंजा पडलेले आहे. 20 तारखेला पाणी पडणार आहे म्हणे. आजची 17-18 तारीख आहे. पण जसं होईल, इच्छा असेल, आपल्या भाग्यात जर असेल, आपली नुकसान व्हायची, गार पडेल, नुकसान व्हायची तर होईल. काही चुकू शकतं का? नाही. आपल्याला भगवंताची सेवा करायची, निष्काम भावानं करायची. आणि निष्काम भावानं सेवा केल्यानं तो भगवंत अनंत पटीने देतो. न मागता न सांगता कळो येते अंतर. मागे से मिले न भीक, बिन मागे मिले मोती. आणि म्हणून भगवंताची सेवा आम्ही ज्या आनंद भोगतो आहे, आम्हाला जे अनुभूती आली अशीच तुम्हाला यावी. तुम्ही माझ्या गावची आहे, माझी आहे. आणि तुम्हाला फक्त याच्यासाठी एक करायचं, माणसाला भक्त नाही बनता आलं तर काही हरकत नाही, देव बनता नाही आलं काही हरकत नाही. पण माणसानं माणूस बनून राहा. निषिद्ध कर्माचा त्याग करा. मद्यपान, चोरी, जारी, मांस, मदिरा, सट्टा, जुगार या गोष्टीमुळे आपल्या घरामध्ये कलीचा वास होतो. आपल्या घरात सुख शांती राहत नाही. तुम्ही जर माणूस बनून राहिले, 5 कुकर्माचा त्याग केला तर निश्चितच आपला संसार सुधारतो. उद्योग करा आणि निर्व्यसनी बना. असे बरेच आहे का जे निर्व्यसनी आहे, उद्योगी आहे. आज आमच्या भास्कर महाराजांची जर परिस्थिती पाहिली तर काही दिवसा अगोदर मजुरी करत होते. आज त्यांची जवळजवळ किती ब्राचची जागा बांधली महाराज? 15-20 ब्राचची आहे वाटतं. म्हणजे 20-25 लाखाची जागा बांधली.
आहे तर कोण दिलं का? काही हंडा सापडला का? काही सट्ट्याचा आकडा आला नाही. कुकर्माचा त्याग केला आणि उद्योग केला. उद्योगाची घरी इतकी सिद्धी पाणी. संत महात्मे म्हणतात चरैवती, माणसानं चालत राहा, उद्योग करत राहा. थांबून बसताना आलस्यम ही मनुष्यानाम शरीर असतो महारिपू. आचा सारखा दुसरा शत्रू कोणीच नाही आणि उद्योगासारखा मित्र कोणी नाही. आपल्या अंगात आहे शक्ती तोपर्यंत उद्योग करत राहा. हरामाचं कोणाचं पाहू नका, घेण्याची इच्छा करू नका. पण लोकांना काय वाटतं की कष्ट न करता मला सहज मिळालं पाहिजे. अरे बाबा, सहज कसं मिळेल? सहज मिळू नाही शकत. आपल्याला जर काही पाहिजे आहे तर कष्ट करा, नीतीनं चाला, सद्मार्गानं चाला, कुकर्माचा त्याग करा आणि साधू संतांनी सांगितलेल्या मार्गाने चाला. म्हणजे आपल्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धी प्राप्त होईल आणि ते सुख शांती मिळायला पाहिजे. म्हणूनच आपण हे सर्व करतोय कथा कीर्तन. स्वर्ग 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 स्वर्ग, कुठे स्वर्ग आहे? आपलं घरच स्वर्ग आहे, आपलं घरच वैकुंठ आहे. ज्ञानदेवा म्हणे हरी हा वैकुंठ पण भरला घनदाट हरी दिसे. इथेच वैकुंठ आहे, इथेच भरलेला दिसतो घनदाट. फक्त नजर बदलायची आहे. गोपाल कृष्ण भगवान की. आता आपण सूर्यवंशाच्या कथेचं वर्णन करू. एकदा भजन म्हणा. बोल. श्री राम जय राम जय जय राम. 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 राधा जय राम जय जय राम. श्री राम जय राम. राधा गोळा करून गोळा. हार घुमती राघव राजा राम. पतित पावन सीताराम. घुमती राघव राजा राम. पतित पावन सीताराम. घुमती राघव राजा राम. पतित पावन सीताराम. घुमती राघव राजा राम. सीताराम सीताराम गोपाल कृष्ण भगवान की जय. सुतदेवजी गंगातीरावरती परीक्षित राजाला कथा सांगत आहे की राजा एका अरण्यामध्ये चवन नावाचा ऋषी राहत होता. तपश्चर्या करायचा. तपश्चर्या करता 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 त्याच्या अंगावरती वाळू चढून गेलं. तो ज्या अरण्यात राहत होता त्या अरण्याच्या बाजूलाच शर्यती नावाच्या राजाचा राज्य होतं. त्या राजाची मुलगी सुकन्या नावाची आपल्या काही मैत्रिणींसह त्या वनात फिरायला गेली आणि वनात फिरायला जात असताना इकडे तिकडे अनेक प्रकारचे सुंदर वृक्ष वेली फुलं फळं पाहिले. त्या ठिकाणी खेळल्या, एकमेकांना लपंडाव करू लागल्या. पळता 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 त्या वारुळाजवळ गेल्या
आणि वारुळा जवळ गेल्यानंतर त्यांनी पाहिलं वारुळाच्या एका छिद्रामध्ये डोकावून तर त्या ठिकाणी त्यांना दोन असे चमकणारे हिऱ्यासारखे डोळे दिसले, हिऱ्यासारखं चमकणारे. त्या मुलीला वाटलं की काहीतरी चमकणारी वस्तू आहे म्हणून तिनं काळी घेतली आणि त्या वारुळाच्या दोन छिद्रांमध्ये काजव्यासारखं काहीतरी चमकत आहे म्हणून त्या सुकन्येनं त्या छिद्रामध्ये गवताची काळी घातली. पण काही टोचताच त्या चमकणाऱ्या वस्तू फुटून त्यातून रक्त होऊ लागले. बाहेर रक्तात सुकन्या घाबरली. सर्वजणी एकमेकींकडे पाहू लागल्या. पटकन सगळ्या तिथून दूर गेल्या. तिकडे राजा शर्याची सैनिकाचा फिरत होता. त्याच्या सैनिकांचे मलमूत्र विसरलेलंच पहिला. त्या ऋषीला त्रास झाल्यामुळे इकडे अपराध घडला म्हणून यांचं जे मलमूत्र विसर्जन राहतं ते कार्यच बंद होऊन गेलं. राजा चिंतेत पडला. काय झालं असावं, काय झालं असावं. तेव्हा राजानं ओळखलं की या रंगामध्ये च्यवन नावाचे एक महान तपस्वी राहतात आणि त्यांना कोणीतरी त्रास दिला असावा, त्याच्यामुळे हे झालं असेल. कारण संतांची शोभळी कोण्याही प्रकारे त्याचे नहे बरे होईल होती. संतांना जर छळलं तर त्याचा प्रकार फार वाईट होतो, दुःख प्राप्त होतं. कितीतरी उदाहरण आहे की संतांना छळल्यामुळे त्यांचं ऐश्वर्य निघून गेलं, त्यांना दुःख प्राप्त झालं. दुर्योधनाला मित्रासारख्या संतांचा अपमान केला, शेवटी सर्व कुळाचा नाश झाला. रावणाला विभीषणासारख्या संतांचा अपमान केला, रावणाचं ऐश्वर्य गेलं, सर्व लंका नाहीशी झाली. कितीतरी उदाहरण आहे. राजा परीक्षितीनं याचं रक्षण अगर्भामध्ये भगवंतानं केलं, पण त्यानं संतांना छळ केला आणि त्याला शाप प्राप्त झाला. म्हणून ते राजा म्हणायला लागले की चला त्यांच्याकडे कुठे आहे ते पाहू. आणि म्हणून च्यवन ऋषीचा शोध करत करत ते पाहू लागले. तेवढ्यामध्ये या मुली धावत गेल्या आणि मुलगी म्हणायला लागली, बाबा माझ्या हातून अपराध घडला. त्या वारुळामध्ये मी काळी घातली आणि तिथून रक्त बाहेर आलं. तिथे कोणीतरी मनुष्य, कोणीतरी साधू राहत असावा. राजा पुढे झाला. च्यवन ऋषींना त्या वारुळाजवळ गेला. च्यवन ऋषींना म्हणाला, ऋषी श्रेष्ठा तुम्ही तपस्वी आहात, क्षमाशील आहात. मला माझ्या कन्येला वैद्या माफ करा. माझ्या सुकन्येच्या हातून चुकून हा अपराध घडला आहे, तिला क्षमा करा. मी काय करू ते सांगा. याला काही उपाय आहे का ते सांगा. गोपाल कृष्ण भगवान. च्यवन ऋषी म्हणाले, राजा मी अंध झालो, आता माझी सेवा कोण करणार. आणि म्हणून माझी एकच इच्छा आहे, जिच्या हातून मला माझा असा अपराध झाला असेल तिनेच माझी पत्नी म्हणून माझी सेवा करा. सुकन्या स्तंभित झाली. राजा थक्क झाला. सैन्य चकित झाले. सगळ्यांना वाटलं की आपले काय झाले, वाईट वाटलं. पण राजा पटकन सावरला. त्याने मुलीकडे पाहिलं आणि क्षणात आईच्या करता सांगितलं, महाराज काही हरकत नाही, मी माझी मुलगी पत्नी म्हणून तुम्हाला अर्पण करतो. मुलगी सुद्धा सात्विक होती. तिने विचार केला की मी जर बाबाच्या मनासारखं नाही केलं तर साधू शाप देतील आणि साधूच्या शापानं काही होऊ शकतं. म्हणून साधूची सेवा आपल्याकडून चूक झाली ना, त्याला प्रायश्चित्त भोगायलाच पाहिजे. ऋषीला राजा म्हणाले, ऋषीवर्य मला तुमची अट मान्य आहे. सुकन्येचा विवाह आपल्याशी लावून देतो. झाले ऋषीचा तपस्वी ऋषीशी सुकन्येचा विवाह झाला. च्यवन म्हातारा होता, अगदी दुर्बल होता, हाड दिसत होते, विरक्त होता. आणि सुकन्या मात्र तरुण 17-18 वर्षाची मुलगी होती. अशी असणारी मुलगी, पण बापाचा वचन पाळण्यासाठी तिनं त्या म्हाताऱ्याशी आपलं मन माहेराला ठेवलं आणि ती एका सेविका बनवून त्या साधूची सेवा करू लागली. सुकन्येच्या हातून झालेला अपराध त्याची भरपाई अशी चालली होती. एके दिवशी आश्रमामध्ये अश्विनी कुमार आले.
च्यवन आणि सुकन्येच्या हाताने त्यांचं स्वागत केलं. देव वैद्यानो च्यवन त्यांना म्हणाले, आपण समर्थ आहात, मला पुन्हा दृष्टी द्या, मला नवतारुण्य द्या. माझ्या पत्नीला मी अजून पाहिलं सुद्धा नाही लग्न झाल्यापासून. किती गोरी आहे का, काळी आहे, सुंदर आहे का, कुरूप आहे. आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करतो, तुम्ही जर मला नवतारुण्य दिलं, मला जर दृष्टी दिली, तर मी तुम्हाला यज्ञ कार्यामध्ये सोमरस पिण्याचा अधिकार देईन. देवाधिकांनी त्या अश्विनी कुमारांना सोमरस द्यायचा अधिकार ठेवला नव्हता, पण च्यवन ऋषींनी त्यांना वचन दिलं की मी तुम्हाला सोमरस पिण्याचा अधिकार देईन. अश्विनी कुमार म्हणाले ठीक आहे. त्यांनी च्यवनाला सिद्धकुंडाजवळ नेले आणि त्याला सोबत घेऊन ते दोघे त्या कुंडामध्ये बुडी मारून बाहेर आले. सुकन्या पाहत होती, वृद्ध च्यवन कुंडात शिरला. दोघे कुमार दोन्ही बाजूला होते, पण बाहेर येताना दिसले ते तिघे अश्विनी कुमार. मुकुट घातलेला आहे, कमळाची माळ आहे, हातामध्ये कुंडल, कानामध्ये कुंडल आहे, सुंदर अंगावरती वस्त्र आहे, सुंदर तरुण शरीर आहे. च्यवन कुठे गेले? ते तिन्ही देव म्हणजे च्यवन ऋषी आणि अश्विनी कुमार सारखे दिसत होते. सुकन्या घाबरली. तिघे तरुण देव समोर आले, ती गोंधळली. तिघांना एकदम नमस्कार करून म्हणाली, माझ्यावर कृपा करा, माझे पती कोण आहे? माझे पती मला परत करा. अश्विनी कुमार बाजूला झाले. च्यवन देखना तरुण डोळस तेजस्वी तो समोर आला. तेव्हा सुकन्येला म्हणाला, तुझ्या सेवेने मी तुष्ट झालो. इतकेच नव्हे तर मला नवतारुण्य सौंदर्य डोळे मिळाले. आपण अश्विनी कुमारांना नमन करूया. त्या दोघांनी अश्विनी कुमारांना नमन केलं. अश्विनी कुमारांना वचन दिलं की आजपासून तुम्हाला देवांच्या यज्ञामध्ये सोमरस पिण्याचा अधिकार मिळेल. अशा रीतीने ते आश्रमामध्ये राहायला लागले. एका दिवशी तो राजा फिरत आला शिकार करायला आणि त्यानं पाहिलं की आश्रमामध्ये आपली मुलगी एका तरुण माणसाबरोबर राहते. त्या राजाला संताप आला. राजानं तलवार काढली. त्या मुलीनं माझ्या मुलाला कलंक लावला, तिला मारून टाकतो म्हणून मारण्यासाठी तयार झाला, शर्यतीला झाला. पण त्यावेळेस त्या ऋषीनं सांगितलं की महाराज, च्यवन ऋषी मीच आहे. अश्विनी कुमारांनी मला पुन्हा नवतारुण्य दिलं, रूप दिलं, ऐश्वर्य दिलं. राजालाही आनंद झाला. अशा रीतीनं अश्विनी कुमारांना सोमरस देण्याचा अधिकार मिळाला. त्याच्यानंतर शर्यतीचा मुलगा अनंताचा मुलगा रेवत, याची कन्या रेवती. या रेवतीचा विवाह ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरून पुढे बलरामाबरोबर कसा झाला त्याची कथा पुढे येणारच आहे. त्यानंतर नाभागाची कथा सांगू अंबरीश राजाची कथेला प्रारंभ करतात. गोपाल कृष्ण भगवान की जय. सूर्यवंशामध्ये एकापेक्षा एक शूरवीर आणि भक्तिमान राजे झाले. अंबरीश नावाचा एक राजा होता. राजा असल्यानंतर, सार्वभौम राजा असल्यानंतर त्यानं भगवंताची भक्ती आपल्या हाताने करायची, सेवा भगवंताची पूजा करायची आणि एकादशीचं व्रत करायचं. धर्मात्मा होता, दान धर्म करायचा, भगवंताची भक्ती करायची. कितीही काम असलं तरी त्यानं वेळेत वेळ काढून भगवंताची सेवा करायची. आणि भगवंताची सेवा माणसाला घडायलाच पाहिजे. 3 प्रहर गया धंधे गया, 5 प्रहर गया सोय, 1 प्रहर हरि नाम बिन मुक्ती कहाँ से हो. देवाची भक्ती करण्यासाठी असं मंदिरात येऊन बसावं लागत नाही महाराज. भक्ती जर करायची असेल ना तर तुम्ही कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, लायला हा भावश्रम सुख होईल. काम करता करता भगवंताचं नाम घ्या. जे करत आहे ते भगवंताच्या नामाने कामाची सुरुवात करा. रस्त्याला चालता चालता भगवंताचं नाम घ्या. एकदा मातंग ऋषी मानवाच्या नगरीच्या बाहेर आलेले. दुर्वासा ऋषी
मग पांडवांना वाटलं की आपण यांना जेवायला बोलू, जेवण घालू. हे गेले. महाराज आमची इच्छा आहे तुम्ही आमच्या नगरीमध्ये यावं आणि जेवण करावं. दुर्वासा ऋषी म्हणतात माझा नियम आहे, ज्यानं 100 यज्ञ केले त्याच्याच घरी जेवायचं. तुम्ही केले आहे का 100 यज्ञ? पांडव म्हणाले नाही, मग मी नाही येणार तुमच्याकडे. धर्मराजा घरी आले, तोंड उतारून बसले. द्रौपदी म्हणते काय झालं महाराज, आज तोंड उतारून का बसले? काय सांगू देवी, मला त्या महाराजांना बोलवायचं होतं जेवायला, पण ते म्हणतात 100 यज्ञ ज्यानं केलाय त्याच्याकडे मी जेवायला जातो, आणि आपण काही 100 यज्ञ केले नाही. आणि आपल्या माझ्या मनातली गोष्ट मनात राहिली म्हणून माझं मन उद्विग्न झालं. द्रौपदी म्हणते महाराजांना आपल्या घरी बोलवायचं आहे का? म्हणे हा, मी आणते ना म्हणे. भगवान धर्मराजा म्हणतात कसं शक्य आहे, आपण कुठे 100 यज्ञ केले? अहो म्हणे तुम्ही शांत ना. आणि ती निघाली घरापासून. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नारायण वासुदेव. आश्रमावर गेली. जय हो महाराजी जय हो. कोण आहे? मी द्रौपदी आहे. कशासाठी आली? तुम्हाला आमंत्रण द्यायला आली आमच्याकडे जेवायला. म्हणे तुला पती आला धर्म त्यानं सांगितलं नाही का तुला? माझा नियम आहे 100 यज्ञ ज्यानं केले असतील त्याच्याचकडे मी जेवायला जाणार. म्हणे महाराज तुम्ही 100 यज्ञाची काय गोष्ट करता? अहो मी तर किती केलं त्याची गणनाच नाही. म्हणे कसं काय केलं तू यज्ञ, केव्हा केले? नाम घेता वाटत आली. राम म्हणता वाट चाली भगवंताचं नाम घेता घेता आपण जर वाट चाललो तर प्रत्येक पावला पावला आपले कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम. एक हरी नाम जपता घडे. एक भगवंताचं नाम घेतलं तर कोटी यज्ञ होतात. दुर्वास ऋषी म्हणाला धन्य आहे करतो. दुर्वास ऋषी आले आणि जेवण केलं. म्हणून मला सांगायचं एवढंच आहे, त्या देवाची भक्ती करण्यासाठी तुम्हाला काम टाकायची गरज नाही. कामामध्ये काम काय म्हणणार आम्हाला? जे काम करत आहे ते काम करत असताना भगवंताची आठवण करायची. भगवंताचं रूप जे आहे ते आपल्या हृदय पटलावर असं स्थिर करायचं की डोळे लावले म्हणजे आपल्याला ते रूप दिसायला पाहिजे. रूप पाहण्यासाठी मंदिरात जायला नको, आपलं हृदय मंदिर तयार करा ज्याच्यामध्ये आपल्याला ते रूप दिसलं पाहिजे. आणि ते रूप पाहून त्या भगवंताचे जे गुण आहे, श्रीकृष्णाची आराधना करत असतील तो बाळ कसा चालत होता श्रीकृष्ण बाळ, त्याने हातामध्ये कसं माखण घेतलं होतं, त्याच्या तोंड कसं माखणानं भरलेलं तसं दृश्य तयार करा. आपल्या डोळ्यासमोर ते दृश्य हुबेहूब तयार करा. आता आम्ही कथा सांगतो महाराज, तर आमच्या डोळ्यापुढे आम्ही ते दृश्य उभं करतो. आम्हाला असं वाटतं की ते आमच्या डोळ्यासमोर घडत आहे आणि म्हणून त्याचा आनंद आगळा वेगळा निघतो. ते दृश्य आपण उभं करायचं की कृष्ण भगवान कसा आला, यशोदा माता जाऊन असं कल्पना करायची की यशोदा माता मंथन करते आहे आणि छिन्नक छिन्नक पाय वाजत रांगत 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 कृष्ण आला. तिने यशोदेचा पदर धरला. यशोदा म्हणते काय करतो रे बाळा?
करू दे रे मंतना करू दे रे मंतना आई मला खायला दे. हे आपल्या डोळ्यासमोर आपण आपल्या मनपटलावरती हे चित्र जर आणलं ना तर भक्तीचा आनंद वेगळा वेगळा भेटतो. सहज समाधी प्राप्त होते. अंबरीश राजा स्वतः सेवा करायचा आणि अंबरीश राजाने काय केलं, एक वर्षापर्यंत द्वादशी प्रधान एकादशीचं व्रत केलं. भगवान विष्णूची एवढी भक्ती करायचा अंबरीश राजा की भगवान विष्णूला त्याच्या रचनासाठी सुदर्शन चक्र त्या ठिकाणी ठेवलेलं होतं. त्या द्वादशी प्रधान एकादशी व्रताची समाप्ती कार्तिकात होणार होती. 3 रात्र पोषण केलं, महाअभिषेक झाला, यमुनेच्या तीरावरती मधुवनामध्ये रामाचं पूजन झालं, त्यांना सर्वांना पान देण्यात आलं, व्रतांचं पालन करण्याची सिद्धता प्राप्त झाली. आणि त्याच वेळी दुर्वास ऋषी त्या ठिकाणी आले. दुर्वास म्हणजे सर्व ऋषींमध्ये खतरनाक. आल्यानंतर शाप आणि वरदान त्यांनी दोन्ही देण्याचं सामर्थ्य दुर्वास ऋषींमध्ये होतं. त्यांचं स्वागत राजाने केलं. राजा म्हणाले की काय योगायोग आहे, किती भाग्य आमचं, या पाना समाप्तीचा दिवस आलाय आणि न सांगता योगायोगाला आमच्याकडे एवढे महान ऋषी आले आहेत. खरोखर आमचं भाग्य ओढायला आलं. महाराज चला लवकर या, माझं फळायचंय, भोजन करा. दुर्वास ऋषी म्हणाले माझे स्नान संध्या राहिली, तुम्ही तयारी करा, मी येतोच. दुर्वास ऋषी जेव्हा गेले गंगेवरती तर दुर्वास ऋषींनी त्या ठिकाणी एक प्रहर झाला तरी काही यायला तयार नाही. द्वादशी लावून 13 येण्याची वेळ आली. हे ब्राह्मण मंडळी म्हणाले महाराज तुम्ही वाट फिराले आणि चाललो उपाशी. ब्राह्मण जर उपाशी गेले तर तिकडूनही पाप. आणि दुर्वासाजींच्या मागे जर उपवास सोडला, पार फिरलं तर तिकडूनही पाप. धर्म संकटामध्ये पडलेलं अंबरीश राजा काय करावं काय करावं. ब्राह्मण म्हणाले ते तिथी बदलून जाईल, आम्ही थांबत नाही, आम्ही जेवणार नाही तर निघतो. शेवटी अंबरीश राजानं भगवान विष्णूचं स्मरण करून पाणी घेतलं, पाण्यावरती पानं सोडलं आणि ब्राह्मणांना जेवायला बसवलं. आणि तेवढ्यामध्ये दुर्वास आले. दुर्वासाने पाहिलं ब्राह्मण मंडळी जेवते आणि राजानं पानं सोडलं पाणी घेऊन. लगेच त्या दुर्वासाला राग आला. आपल्या डोक्यातील एक जटा काढली, उपटली, खाली आपटली. त्याच्यातून एक कृत्या निर्माण झाली राक्षसी. आणि त्या राक्षसीला सांगितलं की राजाचा वध कर. ती कृत्या राक्षसीने जशी राजाकडे धावली तेवढ्या सुदर्शन चक्र आलं आणि कृत्येचं त्यानं मस्तक छाटलं, वध केला. आणि त्याला मारल्यानंतर मग सुदर्शन चक्रानं दिशा बदलवली, आपल्या दुर्वास ऋषीच्याकडे लागली. दुर्वास ऋषी समजले की आता हे आपल्याला सुदर्शन चक्र मारणार. धावत 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 कैलासावरती गेले. भोलेनाथ आम्हाला वाचवा, मला वाचवा. भोलेनाथ म्हणता काय केलं तुम्ही? म्हणे मी अंबरीश राजाकडे गेलो आणि त्याला मी असं केलं म्हणून हे सुदर्शन म्हणे मी सुदर्शनाला वाचू शकत नाही, थांबू शकत नाही, त्याच्यावर माझा अधिकार चालला नाही. तुम्ही भगवान विष्णूकडे जा. हे धावत धावत वैकुंठात गेले. काय भगवान वाचवा वाचवा, तुमचा सुदर्शन थांबा. भगवान विष्णू म्हणता हम भक्त पराधीन हो, मी स्वतंत्र नाही महाराज, मी भक्तांच्या अधीन आहे, मी त्या सुदर्शन चक्राला थांबू शकत नाही. काय करा महाराज, मी शरण आलोय, मला माझा प्राण वाचवा, काहीतरी करा. तुम्ही ज्याचा अपराध केला त्याच्याच पायावरती मस्तक टेका. दुर्वास ऋषीला तिथून पाठवलं. फिरत फिरत जी वाचवत वाचवत 1 वर्षाचा कालावधी गेला. तोपर्यंत अंबरीश राजा मात्र जेवला नाही. नुसतं पाणी घेऊन पानं सोडलेलं होतं की आता दुर्वास ऋषी येतील, आता दुर्वास ऋषी येतील. करता करता 1 वर्षापर्यंत वाट पाहिली. दुर्वास ऋषी आले आणि अंबरीश राजाच्या पायावर नमस्तक व्हायला लागले. अंबरीश राजानं वरचार पकडलं, महाराज तुम्ही काय करताय? तुम्ही ब्राह्मण आहात, एक महान ऋषी आहात आणि माझ्यासारख्या शूद्र राजाच्या पायावर तुम्ही मस्तक ठेवता.
सुदर्शन चक्राला विनंती केली आणि सुदर्शन चक्र थांबलं आणि दुर्वासाची सुटका झाली. या कथेचा सिद्धांत असा आहे की भक्ताला कोणी छळायचं नाही. भक्ताला जर छळलं तर दुर्वासा सारखा ऋषी जो देवादिकांना सुद्धा शाप आणि वरदान देण्याच्या योग्यतेचा होता त्याला सुद्धा जीव वाचवणं मुश्किल झालं. म्हणून सर्वांच्या नादी पडायचो, पण जो भगवंताला भक्त आहे ना त्याच्या नादी लागू नका. त्याच्या नादी जे लागतील त्यांचा सत्यानाश झाल्याशिवाय राहणार. तुकोबारायांवरती थोतांड केलं लोकांनी. तुकोबारायांचा महिमा किती वाढत चालली. ब्राह्मण मंडळीला काही सहन झालं नाही. याचं वर्चस्व कमी करावं, याला बदनाम करावं म्हणून तुकोबारायांनी त्या गावातल्या लोकांनी पैसे जमा केले आणि एका खुलटेला वेश्याला सांगितलं की तू भंडाऱ्या डोंगरावरती जा आणि तुकोबारायांवरती आग घे. ती वेश्या गर्भवती होती. या ठिकाणी गेली, तुकोबारायांचं चित्त विक्षेप करायला लागली. पण तुकोबाराय मात्र काय म्हणाले, बलावी अनारी रखमाई समान, बलावी अनारी रखमाई समान. रुक्मिणी माते समान आहे. जाई वो माते न करी साया असो आणि विष्णू दास तैसे नव्हे. तू जा. तरी तिने सांगितलं लोकांमध्ये की हे माझ्या पोटात जे आहे ते याच आहे. शेवटी काय करावं तुकोबाराय म्हणाले की न्याय आता आहे, पोटातला गर्भच करेल. तुकोबारायांनी सांगितलं की मी जर भगवंताला अनन्य भक्त असेल तर या गर्भाला वाचा फुटेल, गर्भ बोलेल. ते पोटातलं गर्भ म्हणालं की मी तुकोबारायांचा. ज्यांनी आक्षेप घेतला त्यांचा काही ठिकाणा आला. जे कोणी छळायला जातात एक तर त्यांच्या नादी लागून त्यांना चांगलं म्हणू नका. तुम्हाला नाही पडलं त्यांचे पाय पडू नका, त्यांना घरी बोलू नका, त्यांचं दर्शनही घेऊ नका. ते समोर आले पण बोलून घ्या तुम्हाला जर मिळत येत असेल तर. पण त्यांची निंदा छळ करू नका. निंदा केली, छळ केला तर त्याचं प्रायचित्य अंबरीश राजाच्या कथेवरून आपल्या लक्षात आलं असेल. गोपाल कृष्ण भगवान की जय. झालं का माहिती आहे होतं त्या? आणला ना, आज झाला, आज नाही होते आलाय सगळं. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद भगवान की जय. पंढरीनाथ भगवान की जय.
माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय, आदिशक्ती मुक्ताबाई की जय, संत मीराबाई की जय, पार्वती पदे हर हर महादेव. दुपारी ठीक 3 वाजता पुन्हा आपण या ठिकाणी यायचं आहे. आज संध्याकाळी होईल का जन्माचा? आज संध्याकाळी भगवान श्रीकृष्णाला जन्म करू आपण. सोहळ्यासाठी सुट्टणं वगैरे काय आणायचं ते घेऊन या माता भगिनी. हा पाळणा वगैरे कोण सगळे चौकशी करत जा तुम्ही. आई बाबा का आवडलं मग नाही ये ही कचरा काय आहे ना एक मिनिट काय माहिती काय